आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी शरद पवार गटाने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे। शरद पवार पक्षाने प्रदेशाध्यक्ष अजंत पाटील यांनी काल 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत बारामती, शिरूर, अहमदनगर, वर्धा आणि दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। पुढे व्हिडिओच्या माध्यमातून ती नावे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी वाचून दाखवली। बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिरूरमधून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। अहमदनगरमधून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा केली। वर्ध्यामधून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव बगरे यांना संधी देण्यात आली आहे। तर पक्षाची पुढील यादी आणि उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहेत। विजयाचा निर्धार पक्का करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक 2024 ची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे। आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्तासमोर रणसिंग फुंकण्याची तुतारी सज्ज आहे अशा आशयाचे शरद पवार यांनी ट्विट केले आहे। तर मंडळी, या व्हिडिओमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवारांची नावे जाणून घेतलेलो आहोत। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।